हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदात, मजेत आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात. आता जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे आपला कशावर, तर पोझिशन इन क्यू, रांगेतील स्थान, जसं त्याला आपण मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट करू शकतो. अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला MTSC एक्झाम, NTSC एक्झाम, स्कॉलरशिप 5th स्टँडर्ड 8th स्टँडर्ड, त्याचबरोबर ज्या तुम्ही स्पर्धा परीक्षा देताय MPSC UPSC, या सर्वांसाठी हे प्रश्न विचारले जात असतात. म्हणजे हमखास येणार हा प्रश्न असतो. ट्रिकी स्वरूपाचे प्रश्न असतात. जर तुम्ही योग्य प्रकारे जे फॉर्म्युलेज मी सांगतोय, जी मेथड मी सांगतोय, तशा प्रकारे जर तुम्ही सॉल्व्ह केले तर निश्चित प्रकारे तुम्ही काय करू शकता, हे प्रश्न चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करून यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकता. आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण एकूण 3 टाईपचे उदाहरण आपण बघणार आहोत. जे काही 7-8 टाईपचे प्रश्न विचारले जातात परीक्षेत, त्यापैकी 3 टाईपचे, प्रत्येक टाईपमध्ये 2-2 एक्झाम्पल आपण समजून घेणार आहोत. ओके, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य बघा. पोझिशन इन क्यू, जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर यावर येणारे कुठलाही प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकणार नाही, याची तुम्हाला मी खात्री देतो. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता वेळ न गमावता सुरुवात करूया आजचा आपला व्हिडिओ. तो म्हणजे पोझिशन इन क्यू, हा डिटेलमध्ये समजून घ्यायला. पोझिशन इन क्यू हा टॉपिक आपण बघत आहोत. तर टाईप, या पोझिशन इन क्यू मधील काही जे टाईप आपण बघतोय त्यातील पहिल्या टाईपवर आधारित हा पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. इंग्लिशमध्ये मी लिहिलेला आहे. याचा ट्रान्सलेटेड क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तो तुम्ही बघू शकता. तर मी आता सुरुवात करतोय. बघा काय दिलेलं आहे. तर मनीषा इज स्टँडिंग इन द मिडल ऑफ अ रो. मनीषा जी आहे ती काय तर उभी आहे. कुठे? मिडल ऑफ रो, म्हणजे रांगेच्या अतिशय मध्यभागी ती उभी आहे. अँड शी इज ॲट द 7th पोझिशन. मध्यभागी उभी आहे आणि तिची मध्यभागीची जी पोझिशन आहे, मधोमध उभी येते रांगेच्या, आणि तिची पोझिशन कितव्या नंबरला आहे, तर ती 7व्या नंबरला आहे. म्हणजे समोरूनही 7वा नंबर आणि पाठीमागूनही 7वा नंबर, अशा प्रकारे ती उभी आहे. तर त्या रो मध्ये, त्या रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. बघा, सर्वप्रथम आपण रांग बनवून घेऊया. आता समोरून सुद्धा ती 7व्या नंबरला आहे, म्हणजे 7th नंबर आपण करूया. 7th नंबर मनीषा. मनीषा ही 7th नंबरला आहे समोरून सुद्धा, म्हणजे हिच्या अगोदर किती विद्यार्थी असणार आहे? 6 विद्यार्थी असणार आहे. ठीक आहे. आणि शेवटी सुद्धा ती 7व्या नंबरला आहे. ती 7व्या नंबरला आहे सुरुवातीला सुद्धा, म्हणजे तिच्या अगोदर 6 विद्यार्थी आहेत आणि शेवटी सुद्धा ती 7व्या नंबरला आहे, कारण ती मधोमध आहे. त्यामुळे पाठीमागे सुद्धा किती विद्यार्थी आहेत? 6 विद्यार्थी आहेत आणि तिचा नंबर 7वा आहे. तर किती विद्यार्थी झाले टोटल? मग हे 6, सुरुवातीचे 6 प्लस मनीषा स्वतः 1, आणि शेवटून पण ती 7व्या नंबरला, म्हणजे शेवटून सुद्धा किती विद्यार्थी तिच्या नंतर आहेत, तर 6चे. त्यामुळे ते किती झाले, तर याची टोटल जर केली आपण तर याची टोटल येणार आहे 6 6 12 आणि 1 13, म्हणजे एकूण 13 विद्यार्थी तिथे असणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. आता ही झाली पहिली मेथड. यानंतर आणखीन एक मेथड आहे. त्यासाठी सूत्र तुम्हाला वापरावं लागेल. काय सूत्र आहे बघा, काय फॉर्म्युला वापरावा लागेल. फॉर्म्युला असणार आहे टोटल स्टुडंट्स, म्हणजे संपूर्ण विद्यार्थी, बरोबर कंसामध्ये मिडल नंबर, म्हणजे मध्यवर्ती जो काही नंबर आहे तो, गुणिले 2. मध्यवर्ती म्हणजे मधोमध कितवा नंबर आहे तो नंबर, गुणिले 2 मायनस 1, अशा प्रकारे. मग मिडल नंबर किती आहे? 7. 7 गुणिले 2, ओके, मायनस 1. 7 दुने 14, ओके, मायनस 1. किती आला आन्सर? 13. म्हणजेच ती मिडलवर उभी आहे 7व्या नंबरला, तर सर्व विद्यार्थी जे असणार आहेत ते किती असणार आहेत? 13 असणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही ही सूत्राचा वापर करून सॉल्व्ह करू शकता, किंवा अशा प्रकारे लाईन्स बनवून सुद्धा तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. अशा प्रकारे तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. टाईप 1चा हा उदाहरण होता. आणखीन एक उदाहरण आपण बघूया, जेणेकरून तुम्हाला ही कन्सेप्ट आणखीन चांगल्या प्रकारे समजेल. टाईप 1 मधील दुसऱ्या प्रकारचं उदाहरण आहे. पहिल्याच पद्धतीनेच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ॲज युजली मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता प्रश्न बघा काय आहे. सर्वप्रथम, सुमन इज स्टँडिंग इन द मिडल ऑफ अ रो. सुमन जी आहे ती मिडलमध्ये उभा आहे आणि तिचा नंबर किती आहे, तर 17 तिचा नंबर आहे. तर टोटल किती मुली त्या, किंवा स्टुडंट किती विद्यार्थी त्या लाईनमध्ये आहेत हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर ॲज युजल ही एक पद्धत वापरू शकता तुम्ही. मिडलला म्हणजे 17 पोझिशनला सुमन आहे, म्हणजे याचाच अर्थ तिच्या अगोदर किती आहेत? 16 आहे, आणि पाठीमागून सुद्धा किती आहेत, तर 16 आहेत. 16 कारण इकडून 17 नंबर, 16 नंतर 17, आणि पाठीमागून पण किती विद्यार्थी आहेत? 16 विद्यार्थी, आणि ती 17व्या नंबरची, म्हणजे ती स्वतः 1, म्हणजे 16 + 1 + 16,
16 आणि 16 32, 32 आणि 1 33, 33 विद्यार्थी लाईनमध्ये आहेत. असं आपण सॉल्व्ह करू शकतो. इझी मेथड. ही एक इझी मेथड आहे. आणि आणखी एक दुसरी इझी मेथड ती म्हणजे काय, तर सूत्र वापरायचं फक्त. टोटल स्टुडंट्स बरोबर नंबर ऑफ मिडलचा नंबर की मिडल नंबर इंटू 2 मायनस 1. मिडल नंबर काय मग 17 इंटू 2 मायनस 1. आता 17 गुणिले 2, 17 दुने 34 मायनस 1, उत्तर येईल 33. तर सुमंत ज्या लाईनमध्ये उभा आहे 17व्या नंबरला मिडलमध्ये, त्या लाईनमध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत, तर 33 विद्यार्थी आहेत. अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो. ओके. आता यानंतर आपण बघूया टाईप 2ची उदाहरणात. ओके. पोझिशन इन क्यू मध्ये टाईप 2ची उदाहरणं आता आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत. पोझिशन इन क्यू मध्येच आता टाईप 2चं उदाहरण नंबर 1, 2 उदाहरण बघूया टाईप 2चे सुद्धा. तर पहिलं उदाहरण काय दिलं बघा, किती देर आर 15 गर्ल्स, 15 मुली आहेत एका लाईनमध्ये उभा. ओके. मराठी सुद्धा दिला प्रश्न तो सुद्धा बघा. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ नयन, तर नयनचा जो नंबर आहे जी सेंटरमध्ये उभी आहे तो नंबर काय असणार आहे, 15 मुलींसाठीच्या त्या लाईनमध्ये नयनचा नंबर जी सेंटरला उभी आहे तो कितवा नंबर असणार आहे. तर आपली जुनी मेथड वापरू शकतो आपण, पण ही खूप जास्त वेळ जाणारी. जर 9ला आपण मिडलमध्ये उभा केलं आणि 15 समजा 15 आपण केल्या तर मग ते पुन्हा मोजत बसावं लागेल. खूप जास्त म्हणजे टाइम कन्झ्युमिंग ते असणार, खूप जास्त वेळ त्यात जाईल. त्याऐवजी काय करा, सूत्राचा वापर करा. सूत्र वापरा. किती सांगितलेले आहेत आता, 15चं तुम्ही 15 लाईन खेचू शकता आणि दोन्ही गुण सारख्या तुम्ही करून त्याला काय गोष्ट मिडलमध्ये फाइंड आउट करू शकता. परंतु हे सूत्र खूप सोपं आहे. मग सूत्र काय, तर ॲट द सेंटर. आता सेंटर काढायचं आहे आपला, तर मग काय असणार आहे, टोटल स्टुडंट्स किंवा टोटल इन क्यू लाईनमध्ये किती आहेत +1. लाईनमध्ये किती आहेत +1 भागिले 2. ॲड करायचं 1 आणि भागिले 2 करायचे. सोपं आहे बघा. आता टोटल किती मुली आहेत एका लाईनमध्ये, तर 15 मुली आहेत. 15 मुली +1 भागिले 2. 15 आणि 1 16, 16 भागिले 2 उत्तर येतं बे 1 बे 8 16 म्हणजे 8 उत्तर असणार आहे. ती मिडलला किती नंबर असणार आहे, 8 नंबरला असणार आहे. सोपं आहे बघा. जर ती 8 नंबरला आहे तर आपल्याला इथे व्हेरीफाय सुद्धा आपण करू शकतो. 8 नंबरला जर जी आहे ती आहे मिडलमध्ये, तर हिच्या अगोदर 7 मुली आहेत आणि याच्यानंतर सुद्धा 7 मुली आहेत. काउंट करा, 7 आणि 7 14 आणि ती स्वतः 1 15, बरोबर 15 मुली आपल्याला दिसत आहेत कशामध्ये, त्या लाईनमध्ये. हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. सगळ्यात इझी आहे की बाबा तुम्हाला दिले असतील टोटल नंबर ऑफ मुलं दिले असतील किंवा मुली दिले असतील आणि तुम्हाला विचारतील एखाद्या व्यक्तीचं नाव विचारून की हा जर मिडलला असेल तर त्याचा नंबर काय असेल, तर हे अशा प्रकारे आपण ते सॉल्व्ह करू शकतो. आणखीन एक आता आपण काय करूया, तर उदाहरण बघूया जेणेकरून तुमची ही कन्सेप्ट चांगल्या प्रकारे क्लिअर होऊन जाईल. सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, फक्त थोडं आपण आकडेवारी चेंज केलीत. बघा काय दिलेलं आहे टाईप 2 मध्येच. 109 मुलं आहेत एका लाईनमध्ये उभा आणि ऋषित जो आहे तो जर सेंटरला असेल तर त्याचा नंबर किती असेल हा तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला टोटल मुलं दिलेली आहेत, सेंटरला तो उभा हे सांगितलेलं, म्हणजे तो सेंटरला उभा हे सांगितलेलं आहे. तुम्हाला फाइंड आउट करायचं त्याचा नंबर काय असणार आहे. सूत्रानुसार जो ॲट अ सेंटर बरोबर, कारण त्या लाईनमध्ये करणं आता सोपं नाही, कारण पहिल्यांदा ते 15 विद्यार्थी होते त्यामुळे आपण ते करून बघितलं. पण आता इथे शक्य आहे का, नाही. 109 लाईन आपण खेचू शकतो का, पुन्हा ते मोजत बसू शकतो का, नाही. त्यामुळे हे सूत्र तुम्ही वापरू शकता, हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. ॲट द सेंटर टोटल काय, टोटल इन क्यू लाईनमध्ये किती आहेत +1 भागिले 2. ओके. टोटल इन क्यू किती आहे 109 +1 भागिले 2. 109 आणि 1 110, 110 भागिले 2 किती येतं मग याचा आन्सर, बे 1 बे 5 10. ओके. खाली उरला 1, पुन्हा 0 दिला, बे 5 10 म्हणजेच तो असणार आहे 55 नंबरला. त्याच्या अगोदर 54 मुलं असतील, त्याच्यानंतर 54 मुलं असतील. अशा प्रकारे तो किती नंबरला असणार आहे, तर 55 नंबरला असणार आहे. हे त्याचा आन्सर येईल. आपण तिथे
मिळवू शकतो. आता आपण बघूया टाईप 3ची उदाहरणं कशा प्रकारे असणार आहेत. सेम पॉईंट पोझिशन इन क्यूवर. टाईप 3चं उदाहरण आपण आता बघत आहोत. काय दिलं बघा टाईप 3मध्ये. थोडासा अवघड प्रश्न तर नाही म्हणता येणार त्याला, परंतु थोडा ट्रिकी हा प्रश्न आहे. म्हणजे दोन्ही जे पहिले उदाहरण आपण बघितली त्या दोन्हींचा वापर इथं आपल्याला करायचा आहे. लक्षात घ्या कशा प्रकारे समजून घेऊया बरं का. काय दिलं आहे. देअर आर 15 गर्ल्स ऑन द लेफ्ट ऑफ श्रेया. श्रेया, आता प्रश्नातच बऱ्याचशा गोष्टी लपलेल्या असतात. सर्वप्रथम श्रेयाचं नाव लिहितोय मी इथं. श्रेयाच्या लेफ्टमध्ये आता कधी लक्षात ठेवायचा, हा असतो तुमचा राईट पार्ट, हा राईट आणि हा असणारा इकडचा लेफ्ट. तर श्रेयाच्या लेफ्टमध्ये किती गर्ल्स आहेत. 15 गर्ल्स आहेत. म्हणजे ही श्रेया, तिच्या ह्या साईडला 15 गर्ल्स आहेत. ओके. आणि राईट साईडला 7 आणि राईट साईडला 7 विद्यार्थी 7 मुली आहेत. बरोबर आहे. लेफ्ट साईडला 15 श्रेया स्वतः 7 मुली ज्या आहेत त्या राईट साईडला ह्या राईट हँडला आहेत. देन व्हॉट इज द ऑर्डर ऑफ हिंदवी. तर हिंदवी जी आहे मिडलमध्ये उभी, तर तिचा नंबर काय असणार हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सर्वात प्रथम त्या रो मध्ये किती मुली आहेत ते फाइंड आउट करूया. तर आपल्याला दिलेलं आहे बघा लेफ्टमध्ये 15 म्हणजे 15 प्लस निकिता श्रेयाचा नंबर 1, श्रेया 1 आणि राईटला 7 यांची ॲडिशन म्हणजे टोटल मुली आपल्याला मिळून जातील. 15 आणि 1 16, 16 आणि 7 16 आणि 7 होतात 23, 16 आणि 4 20 आणि 3 23. टोटल मुली किती मिळाल्या आपल्याला 23. आता आपल्याला काढायचं आहे हिंदवीचा मिडल, जी मिडलमध्ये आहे हिंदवी, तिचा नंबर काय असणार आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. इझी आहे. आपल्याला टोटल मुली मिळाल्यात किती आहेत 23. कशा मिळाल्या समजलं सर्वांना. त्या प्रश्नामध्ये सांगितलेलं की श्रेयाच्या लेफ्ट साईडला 15 मुली आहेत आणि राईट साईडला 7 आहेत. मग 15 + 7 होतात 22 आणि श्रेया स्वतः 23. ओके. टोटल मुली आपल्याला मिळाल्यात. मग आता आपला पहिल्या या टाईप 2 मधील जो सूत्र आहे तो आपल्या इथं वापरायचा आहे, कारण आपला मिडल नंबर काढायचा हिंदवीचा. मग ॲट अ सेंटर बरोबर टोटल इन क्यू. टोटल किती आहेत क्यू मध्ये ते +1 भागिले 2. सूत्रात किमती टाका. टोटल इन क्यू किती आहेत 23 मुली आहेत. 23 + 1 भागिले 2. 23 आणि 1 24 भागिले 2. बेग 12, 12 दुने 24 म्हणजे 12. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हिंदवी जी मिडल उभी आहे तिचा नंबर असणार आहे किती तर 12. अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. थोडासा ट्रिकी आहे, परंतु अशा प्रकारचा सॉल्व्ह केला तर तो तुम्ही इझी सॉल्व्ह करू शकता. आणखी एक उदाहरण याच्या संदर्भातलं आपण बघूया. सेम प्रकारचं उदाहरण आहे, फक्त आपण नाव चेंज केलेत आणि काय केलं तर आकडेवारी चेंज केली आहे. तर सेम टाईप 3चं उदाहरण दिसतंय बघा तुम्हाला. थोडं वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वर्डिंगमध्ये विचारलं जाऊ शकतं. लक्षात घ्या. 19 मुलं जे आहेत ते लेफ्ट साईडला आहेत. कोणाच्या श्रीच्या. हा श्री, या श्रीच्या लेफ्टला 19 मुलं आहेत आणि राईटला 11 आहेत. ॲडिशन करा. 19 प्लस श्री 1 आणि 11 किती होत आहे 20 30 31. 19 आणि 21 20 आणि 11 31. ओके. म्हणजे टोटल विद्यार्थी आपल्याला टोटल मुलं मिळाले ते म्हणजे 31. मग तुम्हाला विचारलं की राजवीर जो आहे जो मिडलमध्ये उभा आहे त्याचा नंबर काय असणार आहे. लक्षात घ्या. सूत्र ॲट अ सेंटर बरोबर ॲट अ सेंटर बरोबर काय देईल टोटल इन क्यू +1 भागिले 2. टोटल इन क्यू किती आहे 31 + 1 अपॉन 2. 32/2 किती येत आहे 2 क 2 खाली उरला 1 2 सकून 12 म्हणजे 16 या नंबरला राजवीर असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हे उदाहरण टाईप 3चे सॉल्व्ह करू शकता. आणखीन याचा एक पार्ट मी रिलीज करेल, त्यामध्ये बाकीचे राहिलेले जे टाईप्स असतील ते आपण कव्हर करूया. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजलेला आहे. म्हणजेच परीक्षेमध्ये जर पोझिशन इन क्यू यावर जर या तीनही टाईपपैकी कुठल्याही प्रकारचा टाईपवर प्रश्न आला तर तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकाल.
पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. आपल्या या चॅनलवर तुम्हाला इंग्लिश, सोशल सायन्स त्याचबरोबर मेंटल ॲबिलिटीजचेही सर्व व्हिडिओ मिळणार आहेत. ओके, तर पुढच्या पार्टमध्ये आपण राहिलेले जे काही टाईप आहेत ते आपण समजून घेणार आहोत. कशाबद्दल तर पोझिशन इन क्यू या टॉपिकचे. चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा सुबोध फाउंडेशन हे आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.